महाविकास आघाडीची राज ठाकरे साहेब आमच्या बरोबर आल्यामुळे किंवा युतीत आल्यामुळे नक्कीच आमची ताकद वाढणार आहे. बरं. राज ठाकरे साहेबांचे शिवसेनेबरोबर मतभेद झाले 2006ला. त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली. तर त्यांनी कुणाचे कधी नगरसेवक किंवा आमदार कुणाचे कार्यकर्ते पूर्ण पक्ष वाढवलं नाही कधी. स्वतः ते अनेक निवडणुकीला सामोरे गेले. त्यांनी कधी कधी मोदी साहेबांना देखील पाठिंबा दिला. आता ते सांगत होते वाघमारे साहेब, खनकर साहेब, की आम्ही वारंवार भेटायला जातोय. पण 2014 नंतर 2019 पर्यंत ते कुठेच कधी भेटायला गेले नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा त्यांचे पदाधिकारी किंवा त्यांचे नेते त्यांच्या घरी सुद्धा बघायला कधी गेले नाही. राज ठाकरे साहेबांनी 19 देखील दिशा बदलली. ते आमच्या बरोबर आले लोकसभेला, विधानसभेला. तिच्या अगोदर देखील त्यांनी मोठं सगळ्या पक्षांनी एकत्रित करण्याचं काम केलं, परंतु ते पुढे काही घडलं नाही. परंतु आज ही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढाई लढण्यासाठी, भले राजकारणामध्ये आमदार कमी असतील, खासदार कमी असतील, परंतु रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आज आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे. त्याचा आनंद संपूर्ण महाराष्ट्राला आहे, हे दोघे भाऊ एकत्र आल्यामुळे. आज जर आपण पाहिलं असेल राज्याची राजकीय परिस्थिती कशी बदललेली आहे. 2 दिवसापूर्वीच त्यांनी पनवेल या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ठीक. 2 महिन्यापूर्वी त्रिभाषा सूत्र राज्यामध्ये जबरदस्तीने राबवण्याचं काम केंद्र म्हणते आम्ही कुठेही सांगितलेलं नाहीये, परंतु हे सरकारमधले जाणून बुजून आपल्या लहान मुलांवरती 1ली 4थी पर्यंत हिंदी भाषा लादण्याचं काम करत होतं. आज जर तुम्ही पाहिलं असेल कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, इथे कुठेही हिंदी भाषेला कोणी सक्ती करत नाही.